नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीकडून शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी जरी लढत असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे माझ्यासमोर मला आव्हान वाटले नाही। त्याचप्रमाणे निवडणुकीत पैठणी साडी नथ वाटप झाल्याचा आरोप तो मला तुमच्या माध्यमातून कळला तरी देखील शिक्षकांनी माझ्या बाजूने कौल दिला, त्यांचे मी आभार मानतो। जुनी पेन्शन योजनेसाठी मी काम करणार आणि मुख्यमंत्री यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार अशा प्रकारची प्रतिक्रिया विजयी उमेदवार किशोर दराडे यांनी दिली आहे। मी आता निवडण्यास प्रामुख्याने आमचे 3 प्रश्न प्रलंबित आहे ते नक्की सोडवणार आहोत। एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली त्यातले फक्त 21,000 लोक राहिले, त्यांचा प्रश्न पहिले सोडवणार आहे। गेल्या 12 वर्षापासून आमचे बांधव 20% पगार मिळत नव्हता, आता कुठं शिंदे साहेबांच्या कृपेने मिळाला, त्यांना 40% मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि 40% देऊन तर प्रचलित प्रमाणे दिलं पाहिजे। दरवेळेस आंदोलन करायचे, दरवेळेस भांडायचं आणि टप्पा वाढू घ्यायचा, ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही, प्रचलित प्रमाणे झाले पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे। तिसरी मागणी आमची आश्रमशाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने, त्याचा टाइम 11 ते 5 करावा ही मागणी येणाऱ्या काळामध्ये। तसं जर बघितलं मला सामना करायची गरजच पडली नाही, मी सातत्याने 6 वर्ष काम केलेलं होतं आणि आता मला एवढं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही। सामना झाला असं मला तर मुळीच वाटत नाही। मी एवढे उमेदवार असताना सुद्धा 10-10, 11-11 हजार मतांनी निवडून येतो, त्याच्यामुळे सामना कुठं असतो, फार घासून झाली असती, फार हे झालं असतं 1000-500 मतांनी तिथं सामना म्हणता येईल, पण याच्या सामन्याचा करण्याची वेळ माझ्यावर काही आलेली नाही असं नक्की मला नाही। खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही। बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का, एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही। पण मला एक आत्मविश्वास होता, माझे शिक्षक माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील, मला आमदार करतील। आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला। त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून 6 वर्ष काम करणार आहात। किमा कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात 6 वर्ष प्रामाणिकपणे काम केले, अनेक शिक्षकांचे मी कामं केले। ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार, या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना 1160 कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः 97 ते 98% पगार, 20% पगार घेता, त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते। दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू, आणि त्या पद्धतीने 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली। 21,412 लोक राहिले, ती सुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे। मुख्यमंत्री निवडणूक नाही, मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला येतात, सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही। पण त्यांचा स्वभाव आहे प्रत्येकांना भेटणं, प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकांना वेळ देणं। मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे, आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी 3-3 तास देता। आतापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही, आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री 3 तास देतात आणि आमचे प्रश्न समजून घेतात, ही आमच्या शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।